लाईव्ह दृश्य आपण पाहतोय, नेते मंडळी या मोर्चासाठी निघतायत, त्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। हा उद्धव ठाकरेंचा कॉन्वॉय आहे, उद्धव ठाकरे यांचा ताफा। आदित्य ठाकरे आपल्याला या दृश्यांमध्ये पाहू शकतो आपण, आदित्य ठाकरे आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतायत। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आता मातोश्री या त्यांच्या वांद्र्यातल्या निवासस्थानाहून निघतायत। एक्सक्लुझिव्ह अशी लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे वांद्र्यातून आता सत्याचा मोर्चासाठी म्हणून निघतायत। मातोश्री या त्यांच्या निवासस्थानावरून आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे निघतायत। त्यांच्या ताफ्याची ही लाईव्ह दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेही या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतायत, आपण त्या दोघांनाही पाहू शकतो। वांद्र्याहून ते आता पुढं आझाद मैदानाकडे निघतील, जिथं मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय आहे। फॅशन स्ट्रीट पासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे, तिथून हा मोर्चा निघेल। पुढे मेट्रो सिनेमापासून उजव्या हाताला हा मोर्चा वळेल आणि पुढे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत येऊन हा मोर्चा थांबेल। त्यानंतर या मोर्चाचं रूपांतर हे सभेमध्ये होणार आहे। सभेसाठी म्हणून मोठ्या ट्रॉली आणल्या गेल्यात आणि त्या ट्रॉलीवरच सभेचा मंच तयार करण्यात आलेला आहे। तिथंच सभा पार पडतील। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे मुख्य नेते अशी भाषणं केली जातील। अशा सभेचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। ही लाईव्ह दृश्य आहेत जी आपण पाहतोय बांद्रामधून। वांद्र्यामध्ये ठाकरेंचं जे निवासस्थान आहे मातोश्री, त्या निवासस्थानावरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा ताफा आता निघतो आहे। ते थेट चर्चगेटच्या दिशेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं निघतील। लाईव्ह दृश्य आहेत। उद्धव ठाकरे आता वांद्र्यातल्या मातोश्री या निवासस्थानावरून निघालेले आहेत। त्यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे सुद्धा आहेत। आमदार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या सोबत आता निघालेले आहेत। लाईव्ह दृश्य आहेत जी आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे वांद्र्यातल्या त्यांच्या निवासस्थानावरून या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून निघालेले आहेत। लाईव्ह दृश्य थेट पुढारी न्यूजच्या